तुमच्या ब्लाऊजची फिटिंग लाईन सरळ येत नाही आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर इथे पाहताय मी ब्लाऊजचे शोल्डर जोडून घेतलेले आहेत। आता आपण परफेक्ट फिटिंग कसं करायचं ते पाहूयात। तर इथे बाही जोडण्याआधी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात। इथे पहा मी ब्लाऊजच्या दोन्ही सरळ बाजू एकमेकावर ठेवून घेतलेल्या आहेत। तर मी काही छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल। आता आपण कमरेचं माप टाकून घेऊया। तर तुमच्या कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये तुम्ही जेवढं शिवण्यात घेतलं असेल ते इथे माप टाकून घ्यायचं। त्यानंतर तुमची छाती मोजून घ्या, ती परफेक्ट आहे का, त्यामध्ये तुम्ही जेवढं मार्जिन घेतलेलं आहे ते इथे परफेक्ट आहे का ते मार्क करून घ्यायचं। आणि एक्स्ट्रा असेल तर तिथे आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे। तर मी आता फिटिंग लाईन, मार्जिन लाईन दोन्ही लाईन इथे आखून घेणार आहे। आणि मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज फिटिंग केलात तर तुमच्या मुंढ्यामध्ये सुद्धा चुण्या येणार नाहीत। तर इथे आपलं एक्स्ट्रा कापड आहे ते मी कट करून घेतलेलं आहे। इथे पाहताय अगदी आपली सरळ लाईन आलेली आहे। आता आपण आपली जी फिटिंग लाईन आहे ती सरळ लाईन आखून घेऊयात, म्हणजे आपल्याला फिटिंग करते वेळेस सुद्धा सोपं जाईल। आता दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून घ्यायचे आहेत, अगदी व्यवस्थित ठेवून घ्या। तुमच्या मुंढ्यामध्ये चुण्या येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचे दोन्ही पार्ट हे वर खाली झालेले असतात। तर ते आता आपण इथे सरळ करून घेणार आहोत। पाहताय वरच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा आहे ते मी असं कट करून घेते। इथे आपले दोन्ही भाग अगदी समान झालेले आहेत। त्यानंतर इथे आपण आपले शोल्डर मोजून घेऊयात। तर मी अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट ओपन करून घेतलेले आहेत। तुमचं जे काही शोल्डरचं माप असेल ते बरोबर आहे का ते मोजून घ्यायचं। तर माझ्या मापात इथे थोडंसं एक्स्ट्रा आहे ते मी असं कट करून घेते। तुम्ही कोणताही ब्लाऊज शिवत असताना तुमच्या मागील गळ्याप्रमाणे तुमच्या शोल्डरचं माप परफेक्ट येणं गरजेचं असतं, नाहीतर मग तुमच्या मुंढ्यात चुण्या येतात। त्यामुळे शोल्डरचं माप नेहमी अगदी परफेक्ट टाकायचं। आता आपण दुसऱ्या साईडचे शोल्डरसुद्धा इथे मोजून घेऊयात। तर ब्लाऊजला शोल्डर जोडण्याआधी तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर अगदी तुमच्या ब्लाऊजची फिटिंग रेषा सरळ येईल, तुमचा ब्लाऊज फिटिंगला सुद्धा छान बसेल। त्याचसोबत ब्लाऊजच्या मुंढ्यामध्ये चुण्यासुद्धा येणार नाहीत। तर मी दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्या छातीचा चौथा भाग त्यामध्ये शिलाई मार्जिन असं मी छाती आणि कमरेचं दोन्हीचं माप टाकून घेते। इथे पाहताय पाव इंच एक्स्ट्रा आहे ते आपण मार्क करून असं कट करून घेणार आहोत। तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही, त्यामुळेच आपला ब्लाऊज कितीही छान शिवला तरीही फिटिंग केल्यानंतर परफेक्ट बसत नाही। तर आता आपण दुसऱ्या बाजूचं सुद्धा एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतोय। तर इथे पाहताय वरच्या साईडला पाव इंच इतपत एक्स्ट्रा आलेला आहे ते आता आपण सरळ करून घेऊयात। तर इथे आपल्या दोन्ही साईडचे पार्ट मी अगदी व्यवस्थित असे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे। आता आपण बाही जोडणार आहोत। तर त्याआधी जे आपण बाहीमध्ये एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते दोन्ही भाग एकमेकावर सरळ ठेवून व्यवस्थित आहेत का ते पहा। तर माझ्या मापात इथे परफेक्ट आहेत। त्यानंतर बाहीची उंची बरोबर आहे का ते मोजून घ्यायचं, सेंटरला नॉच देऊन घेऊया। तर दोन्ही बाह्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत। तर तुमचं जर शिवण्यात वर खाली होत असेल तर ह्या गोष्टी नक्की पहा। आता आपण ब्लाऊज असा मध्यात ठेवून घेतलेला आहे। तर आपण बाही जोडायला सुरुवात करणार आहोत। तर इथे मी स्लीव घेतलेली आहे। तर स्लीवचा जो गोलवा शेप आहे तो कंपल्सरी पुढच्या साईडला येणं गरजेचं आहे, कारण तो आपला पुढील मुंड्याचा शेप दिलेला शेप आहे। आता आपण मध्यातून बाही जोडायला सुरुवात करतोय। इथे पाहताय दोन्ही साईडला आपली बाही अगदी परफेक्ट पुरलेली आहे।
तुमची बाही शिवते वेळेस जर कमी पडत असेल तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो नक्की पहा. तुमची बाही शिवण्यात कमी येणार नाही. आता आपल्याला ह्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बाही जोडत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची. तर मी बाही कटिंगच्या व्हिडिओमध्ये ती फॉर्म्युलानुसार कशी कट करावी ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. तुमची बाही कधीच शिवण्यात कमी येणार नाही. तर इथे पाहताय आपण डबल शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला दोन्ही पार्ट हे एकमेकावर सरळ बाजूने ठेवून घ्यायचे आहेत. आता आपण अगदी कोपऱ्याने 1/2 इंच इतपत मार्जिन घेऊन अशी शिलाई देऊन घेतोय. जर तुमची बाही परफेक्ट पुरली तरच तुमची शिलाई अगदी सरळ रेषेत येईल. त्यामुळे तुमची बाही परफेक्ट असणं गरजेचं आहे. इथे पाहताय आपले दोन्ही पार्ट अगदी समान पुरलेले आहेत, कुठेही वर खाली झालेले नाही आहेत. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून आता आपण आतल्या साईडने हे पलटून घेतोय आणि जी आपण शिलाई दिलेली आहे त्यावरच अगदी एकदा इतपत शिलाई घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देत असताना सुरुवातीला नेहमी शिलाई लॉक करून घ्यायची. तर इथे आपली शिलाई अगदी सरळ रेषेत आलेली आहे. तर दुसरा पार्टसुद्धा मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. त्यानंतर आता आपण ब्लाऊज फिटिंग करूयात. तर फिटिंग करते वेळेस आपली जी लूपची साईड आहे ती आपल्याला सोडून फिटिंग करायची आहे, कारण ती आपण बाहेरच्या साईडला पलटवलेली असते. तर फिटिंग करते वेळेस आपला ब्लाऊजचा कापड आणि आपली टेप अगदी दोन्ही एकमेकावर व्यवस्थित ठेवून आपल्याला सरळ रेषेत जितके आपलं कमरेचं माप आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं आहे. तर तुमच्या मापात जे काही कमरेचं माप असेल तिथे आपण असं मार्क करून घेऊयात. तर माझी कंबर 35 इंच आहे, तिथे मी असं मार्क करून घेते. आता आपण तिथपासून पुढे जो उरलेला कापड आहे ते असं मोजून घेणार आहोत. तर पाहताय 5 इंच आहे. तर मी आता ब्लाऊजची एक साईड घेते. आता आपल्याला जे आपण 5 इंच घेतलेलं आहे तिथपर्यंत असा मध्यात फोल्ड करायचा आहे. तर इथे आपल्याला 5चा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. तर पुन्हा मी 2.5 इंचापर्यंत असं मध्यात फोल्ड करून आपला इथे चौथा भाग निघालेला आहे तर त्यावर मी इथे मार्क करते. त्यानंतर तुमच्या मुंढ्याचं माप टाकून घ्या, जे काही असेल ते. नंतर आपल्याला दंडघेरचं माप टाकून घ्यायचं आहे. तर दंडघेरचं माप टाकत असताना जर तुमची अस्तरची बाही असेल तर जी आपल्या टेपची एक रेषा असते तिथपर्यंत थोडं लूज ठेवायचं, म्हणजेच एक रेषा इतका आपल्याला लूज ठेवायचं आहे. तर इथे पहा आपली लाईन अगदी सरळ आलेली आहे. आता आपण ह्यावर शिलाई करून घेणार आहोत, पण त्याआधी मी दुसऱ्या साईडला सुद्धा मार्क करून घेते. तर आपल्या कमरेचा चौथा भाग, त्यानंतर आपला मुंढ्याचं माप आणि दंडघेराचं माप, तर हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आतल्या साईडची शिलाई लॉक करायची नसेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने मापं टाकून शिलाई लॉक न करता ब्लाऊज फिटिंग करू शकता. तर आता आपण जी लाईन आखून घेतलेली आहे तिथे शिलाई करून घेतो. सुरुवातीला शिलाई लॉक करायला विसरायचं नाही. तर इथे पाहताय आपली शिलाई लाईन अगदी सरळ रेषेत आलेली आहे. इथं आता आपण जी शिलाई दिलेली आहे त्याच्या बाजूलाच एक 1/2 इंच अंतर सोडून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर हे करायला विसरायचं नाही, जेणेकरून कस्टमरला ब्लाऊज सैल घट्ट झालं तर ती शिलाई उसवल्यानंतर आपला ब्लाऊज पूर्ण उसवला जाणार नाही. तर इथे पाहताय अगदी सरळ रेषेत आपल्या ब्लाऊजची शिलाई आलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.